आपल्या परमेश्वर आपल्या पाठीशी असतो आणि त्यांना ते काय अवदस आठवली आणि वर्धापन दिनामध्ये त्यांनी नको नको ती भाषा वापरली. आईचं दूध विकणारी लोक टोळी काय काय केलं आणि मला लोकसभा आपल्या राज्यसभा विधान परिषदेच्या प्रक्रियेतून अगदी बाहेर असं पडून दिलं. अरे काय एवढा फेकावं आहे का मी? एवढं हलक्याने तुम्ही मला घेता? तुम्ही मला ओळखलं नाही. श्रीकांतच्या आईला मी जेव्हा सांगितलं हे सगळं तेव्हा ती मला बोलली, बाळासाहेबांचा मुलगा असून त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही, त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही. मी बोलतो बघ हे सगळं अशा गोष्टी आहेत. या लोकांना आत घालून पार्टी फोडायची आणि मलाही संपवायचं, माझी सुरक्षेचा विषय असेल, माझ्या एका केसमध्ये नाव घालण्याचा विषय असेल, मी त्यांच्या मंत्रिमंडळात आणि माझा एका केसमध्ये खोटं नाव गोवण्याचा प्रयत्न ते कारस्थान त्यांनी केलं. कसं राहणार एकनाथ शिंदे? राजकीय अस्तित्व संपवणं हे काही सोपं नसतं. मी कोणाच्या आडवा पण नव्हतो. मी कधी कोणाकडे कधी पद मागितलंही नाही.